कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत ते लक्ष्मी टेकडी मार्गावर एका वाहनातून अवैध भेसळयुक्त ताडीची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. माहितीच्या आधारे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या पथकानं सापळा रचत मंगळवारी सकाळच्या सुमाराला हॉटेल पल्लवी परिसरात संशयित वाहन थांबवून झडती घेतली. यावेळी वाहनामध्ये 6 निळ्या आणि 2 पिवळ्या रंगाच्या कॅनमध्ये भरलेली सुमारे 280 लिटर भेसळयुक्त ताडी आढळून आली. ही भेसळयुक्त ताडी, मोबाईल फोन आणि वाहतुकीसाठी वापरलेलं वाहन असा एकूण 5,78,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसंच साकेत प्रदीप बोर्लीकर आणि नितीन बाजीराव माने या दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. जप्त करण्यात आलेल्या ताडीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून तिच्यामध्ये भेसळ असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आलाय. अशा प्रकारच्या भेसळयुक्त ताडीचं सेवन केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळं अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री विरोधात विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय. दरम्यान दोन्ही संशयितांना आज न्यायालयात हजर केलं असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक शंकर आंबेरकर या प्रकरणी अधिक तपास करतायत.